झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर स्वागत. खरं तर सोन्याचा दर उतरला आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य ग्राहकाची, सर्वसामान्य माणसाची दसरा सुरू झाला, दिवाळी सुरू झाला, त्याचं गुरुपुष्यामृत सुरू झालं. कारण ही बातमीच तेवढीच होती, जणू काही अक्षय योग आलेला आहे. पण या संदर्भात बोलतोय राजेश तांबे आपल्यासोबत आहेत. तांबे सर, सगळ्यांच्या मनातला प्रश्न, त्याच प्रश्नाकडे मी पुन्हा एकदा जातोय की सोनं आणखीन किती रुपयांपर्यंत उतरणार आहे? ऋषी देसाई साहेब, याचा प्रश्न इवन अगर भगवंता पण अगर वरतून आकाशामधून अगर धरतीवर आले तर ते पण सांगू नाही शकणार. तर तुम्ही मला हा जो प्रश्न विचारताय, हा एक असा स्पेक्युलेशन प्रश्न आहे की कुठे जाणार. मग काय असतो, अॅनालिस्ट काय म्हणणार, 25,000, दुसरा म्हणणार 24,000, तिसरा म्हणणार 22,000. तुम्हाला एक छान त्याच्यासाठी एक उत्तर देतो. जेव्हा चांदीची किंमत 30,000, 40,000 झाली होती, लोकांनी म्हटलं की अरे ही 10ची 40 झाली. लोकांनी प्रॅक्टिकली चांदी विकत घेतली आणि फिजिकल चांदी सोनाराच्या दुकानात संपली. आणि त्याच्यानंतर स्पेक्युलेशन असं केलं की हे 1.25 लाखपर्यंत चालले, 1.25 लाखपर्यंत टच होणार. अक्षरशः लोक जशी कन्स्ट्रक्शनमध्ये वीट असते ना, तशी सोनाराच्या दुकानातून चांदीची वीट घेत होते आणि घरी घेऊन जात होते, थिंकिंग दॅट इट विल टच 1,25,000. आणि तुम्हाला सांगतो, टीव्हीवरती हे जे तज्ज्ञ येत होते बोलायला, त्याच्यातला एक तज्ज्ञ मला म्हणाला की साहेब, चांदीची जी ऍप्लिकेशन आहे सोल्डरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्समध्ये खूप युसेज वाढली आहे. आता त्या माणसाला मी काय सांगायचं की जेवढी ती पर्सेंटेज ऑफ सिल्वर विच इज युज्ड इन इलेक्ट्रॉनिक आयटम इज नेग्लिजिबल. अगर चांदी 1 लाख रुपये झाली तर त्या 1 लाख रुपयाच्या प्राइसनी तुमची इलेक्ट्रॉनिक आयटम्सची प्राइस खूप जास्त वाढणार नाही, क्योंकि युसेज अँड द ऍप्लिकेशन ऑफ द सिल्वर इन द इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट इज मिनिमम. तर त्याच्याने आता त्याला कोण समजवणार? 1.25 लाखापर्यंत जाणार. लोकांना वाट लावली लोकांची हिंदुस्थानामध्ये. लोकांनी 70,000 मध्ये 60,000 भरपूर चांदी घेऊन ठेवलेली की या प्रिटेक्स्ट मध्ये किती 1.25 लाखापर्यंत जाणार. कोणीतरी ही प्रोपाउंड केली थेoरी. आता तुम्ही मला हे विचारताय, यू वॉन्ट टू हिअर फ्रॉम द हॉर्सेस माउथ देसाई साहेब, की सोनं 22,000 वर जाणार की नाही. माझं हे म्हणणं आहे की 22,000 वरती गेलं की नाही गेलं, पण डेफिनेटली द प्राइस विल गो डाऊन. ही मी प्रोपाउंड करतोय थेअरी की नाव सेल गोल्ड रादर देन बाय. पण आय एम नॉट व्हेरी शुअर, क्योंकि हे फॅक्टर्स जे मी अनालिसिस करतोय आफ्टर द गोल्ड प्राइस फॉल झाली. मी पण काही अंतर्यामी नाही. मला हे माहिती होतं की जी वरती गोष्ट वरती जाते ती खाली येणार, हे पक्क माहिती होतं. पण मी एप्रिल महिना कधी प्रिडिक्ट नव्हता केला की एप्रिलमध्ये हे खाली पडेल. अजून तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, कोणता दुसरा फॅक्टर अगर प्रिडॉमिनंट झाला, हो सकता है परत प्राइस वाढू शकते. यू नेव्हर नो. ग्लोबल इकॉनॉमीमध्ये, ग्लोबल वर्ल्डमध्ये काय काय फॅक्टर्स चेंज होतात, कोणाला काय माहिती. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से की ती वरती जाणार की खाली जाणार. आपल्याला प्रोग्राम करायचा आहे, कॉन्टेंट आपण हे करतो, ते 22,000 मी सांगायचं, ती 22,000 वर हिट झाली, लोक म्हणतील राजेश तांबे काय मोठे तज्ज्ञ आहे. बिलकुल नाही. मला असं क्रेडिट बिलकुल घ्यायचं नाहीये. आणि मी बिलकुल बिलकुल त्याच्या याच्यामध्ये अपोज याच्यामध्ये आहे. माझं म्हणणं हे वेट अँड वॉच. आता तुम्ही बघताय खालचा ट्रेंड चालू आहे, तर आता हा खालीच जाणार. बाउन्स बॅक येऊ शकतो, परत खाली जाणार. बघू किती खाली जातो. त्याच्यासाठी एक्सपेक्टेशन, हे सगळे एझम्पशन्स कशाला करायचे? 20,000, 22,000, 23,000. इकॉनॉमी 5.3% वर ग्रोथ होईल. म्हणजे ते 0.3%चं टिंब लावलं ना की म्हणजे मग असं वाटतं की अरे त्या माणसाने काय अनालिसिस केलं. अरे 5% या अनालिसिस मागे कदाचित भविष्य नसेल, पण त्याला वास्तवाचा आधार असतो. म्हणूनच तो शब्द प्रमाण असतो. ज्या पद्धतीने तुम्ही काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी सोन्याच्या भावासंदर्भात जे विधान केलं होतं, ते आज खऱ्या अर्थानं खरं ठरते असंच म्हणावं लागेल. धन्यवाद राजेशजी आमच्याबद्दल बातचीत केल्याबद्दल. एकूणच आपण पाहतोय की सोन्याच्या दरात मंदी आलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची चांदी झाली आहे. आता या सोन्याच्या दरात झालेल्या चांदीचा आपण कशा पद्धतीनं सुवर्ण संधी म्हणून वापर करतो, हे प्रत्येकावरच अवलंबून आहे. आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.